वेदशास्त्र प्रमाण सुधीचे वचन एक नारायण सार जप तप कर्म अर्घीन धर्म भावगात श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांत चिठले ब्रह्मगुंतले सुमन ज्ञानदे मंदर नामाचे शस्त्र यमे कुळभूत वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन आतापर्यंतच्या अनेक अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हरिनामाचे थोरवे सांगितले. त्याच्यामध्ये इतर साधनामध्ये 108 सुद्धा हे साधन कसं आहे, श्रेष्ठ आहे आणि सर्वांमध्ये सोपं साधन. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाहिजे किती सोपं आहे म्हणून तुका म्हणे सोपे शहाणा तो घेतोय. इतर साधन आहेत मग त्याच्यामध्ये अधिकाराचा संबंध येतो नाही का. वेदांत शास्त्रामध्ये अधिकारी सांगितलं तेव्हा ज्याच्यामध्ये अधिकार असेल तोच त्याच्यामध्ये प्रवृत्त होतो. एखादा माणसाला कलेक्टर व्हायचं असेल त्याला अधिकारी लागतो, नाही तर म्हणलं कलेक्टर होण्याची इच्छा आहे मला, बरं आहे म्हणायला लागले फॉर्म भरला म्हटलं सही करायला त्याच्या म्हणजे घ्या अंगठा. काय कलेक्टर व्हायचं त्याला काय लागते योग्य. इतर साधनामध्ये योग्यतेचा प्रश्न आहे. विचारसागर जरी म्हटलं वेदांत जरी म्हटलं महावाक्याचे सर्वच अधिकारी आहे त्याला साधनच्या दृष्ट्या संपन्न लागलं. सर्वांना मग पहिला अधिकारी सांगितलं असं आहे. अधिकारी विषय प्रयोजन आणि पुढे संबंध अधिकाराचा प्रश्न. पण साधन आमचं असं आहे त्याच्यामध्ये सर्वांचा अधिकार होऊ शकतो. यारे यारे याती बोलते नारी नारी इथे जातीपातीचा वयाचा संबंध नाही. सर्वांना आहे. प्रल्हाद पण किती वयाचा होता, वयाचा संबंध नाही का. बरं कुळ चांगलं पाहिजे सगळं राक्षसाचा कुळ आहे का त्याच्यात, पण सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ ठरणार प्रल्हाद स्मरण आहे असं म्हटलेलं आहे. ध्रुव बाळ किती वर्ष द्यालस्याचरण ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जाते विदुरस्य द्रौपदेव गणस्य अधिकम किंतत्पुदानोदरम भक्त्या पुरुषते केवलम न च गुणैर्भक्ती प्रियो माया व्यालस्याचरण ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य काय व्याधाचं काही कोळ चांगलं होतं का. ध्रुवस्य वयो काय बाळ त्याला विचारला कशा करता आला ते सांगता येईल. पण केवढा मोठा अधिकार प्राप्त झाला नाही का. सगळे तारे कोणाच्या भक्ती करतात, ध्रुवाच्या भक्ती करतात. हे सगळं वयाची ना तेषु जाती विद्या कुल रोग धन क्रिया दिलेल्या याचा काही संबंध नाही असं हे नाव आहे. मग या नावाची जेवढी तेवढी अपूर्वता समजाला पाणी किती म्हणत बसला एका प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. तसं नामाचा माझा वेदालाही सुद्धा शास्त्राला सुद्धा सांगता येत नाही. शेवटी वाणी काय वाणवादा आणि मस्तक चरण ठेवत असे आघात महिमा असं सांगितलं. म्हणलं हे सगळी आणि थोरवे गायले त्याला काही प्रमाण पाहिजे ना. प्रमाणा वाचून काय सांगायचं, आधारा वाचून काय सांगायचं. कोणीतरी ग्रस्त असं ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीतून चालला होता, सोहळ्यात चालला होता. सोहळ्यात जात असताना एका शेतामध्ये आणि थोडा विसावा आला. त्याला उसाचा मळा कोणाचा ऊस पाहिल्यानंतर तोंडाला काय सुटते पाणी सुटते म्हणतात आणि त्या पुण्या घुसले बघा. आणि ते ऊस पाहिल्यानंतर
मग काय करणार, 2-4 तोडले का, त्याच्यात मला करायला. मग ते मला तेच काय झालं, म्हणलं बाबा हे उद्योग तोडले, कोणाला विचारून तोडले, मळा कोणाला आहे, तुझा आहे का, मी नाही, कोणाला विचारून तोडले. मी म्हणलं आमच्या कुटुंबाला विचारलं नाही, कोणाला विचारले. मग परक्याच्या शेतामधले ऊस कसे काय तोडले, म्हणला इतका मी मोरका होगा, विचारल्याशिवाय कोणते का विचारले. अरे म्हणलं कोणाला विचारले, आम्ही मंडळी नाही, मुलगा आहे, कोणी नाही विचारलं तरी मला ऊसालाच विचारलं. ऊस बोलला का तुझ्याशी, तर म्हणलं काय बोलला, म्हणलं मी उसाला विचारलंय. अरे अरे उसा काय म्हणतोस, मग कशा घेऊ का 2-4 घे, म्हणला गाठ पडली, ठका ठका शेराला सवाल. त्यांनी सांगितलं तरी ऊस बोलतो ना, माझ्या कोरड्या बोलतो. मग अरे कोरड्या काय म्हणतो, म्हणला तेरड्या लगाव का 10-5 जगा आधारा वाचन, त्याला काय लागतो आधार. मग काय ते शास्त्रामध्ये सांगते विचारायचं काय बघायला आपल्या वेदशास्त्र प्रमाण श्रुती एक नारायण, कोणाचा पुरावा दिला काय करे. सगळे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री जे नरेंद्र मोदीजी, सगळ्या विज्ञानाचा सागर कोण आहे, सगळ्याला मान्य कोण आहे, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे. अच्छा, वेद पुढे शास्त्र पुढे पुराण, 4 विधान, 6 शास्त्रकारण, 28 पुराणे, 4 विधान, 4 वेद, 6 शास्त्र, 18 एक नारायण, पुराण वेदशास्त्र प्रमाण. बरे काही एकाला जाय का सर्वांना काय याच्या बाबतीमध्ये सर्वांचं एकमत आहे. शास्त्र निर्णयाच्या बाबतीमध्ये आणि सर्वांचं काय वेद सर्वांना काय आहे, निर्णयामध्ये चुकले असतील, म्हणजे निर्णयामध्ये काय एकाची काय नाही. कोणी द्वैतवादी आहे, कोणी जगत सत्य मानतो, पण वेदशास्त्राप्रमाणे सर्वांना काय असं आहे. त्याच्यामध्ये नास्तिक जर सोडून दिला कोणता, तर सर्व आस्तिक आणि नास्तिकाच्या व्याख्या जशा आहे. वेदाला मानतो आस्तिक, देवाला तो देव मान्यात्वाद, पण तरी तो कोण आहे, आस्तिक आहे. आणि आजारातला देवाला मानतो पण वेदाला मानत नाही, तरी नास्तिक. आपण देवाला मानतो ना, ते कोणालाही मान्य वेदाला मानतो ना, म्हणलं तो काय नास्तिकच आहे. त्याचा प्रश्न वेगळा. शास्त्रामध्ये नास्तिकाचा प्रश्न तेवढं महत्व त्याला दिलं नाही. मग महत्व कोणा दिलाय, जो वेद मानतो. जेथे वसती हरीचे दास आणि पुण्यपिके पापारा, जेथे वसते नास्तिक वाद आणि पाप पिके पुण्य. नास्तिक लोक काय असत्यम प्रतिष्ठन्ते जगदा अपरस्पर संबोधन म्हणण्यात काम आहे तुझं. त्याचा काही फायदा काय केला नाही. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ गुण आहे वेद आहे. वेद आनंद बोलिला, अर्थ तुकाची साधना, विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे. नुसताच वेद सांगतो सर्व साई शास्त्राचा उद्धार
अद्वैतकाची शास्त्र सुद्धा सांगतात. भगवत निजनिष्ठ 18 पुराणी सिद्धांत. पुराण कशाला म्हणतात, शास्त्र कशाला म्हणतात, वेद कशाला म्हणत असतात, याची व्याख्या आपल्या जे जीवाला कळत नाही ते जाणून देण्याचे करता शास्त्र आहे. पुराणामध्ये वंशावळी वगैरे नाही का, कोणता वंश कोणता आहे, कुठून आलेला आहे वगैरे, हे पुराण 18 पुराण आहे. हे सगळं वाङ्मय बनलेलं आहे, व्यासोनारायण. आणि आपलं व्यासोनारायणाचं मला ब्रह्मसूत्र वगैरे भाष्य कोणाचं आहे, सगळं व्यासोनारायणाचं आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदाय येन स्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमत्प्रदीप. व्यासाचे कथा पडतात. हे सर्व कशा साई शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. श्रुती म्हणजे कोण? निरपेक्ष श्रुती, त्याला अन्याचं म्हणणं आहे नाही का, सतप्रमाण म्हणणं त्याला. त्याच्याकरता दुसऱ्या प्रमाणाची काय नाही, आवश्यकता नाही. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे एक नारायण. सर्व शास्त्राने विचार करून कोणताही संत एकांती व्हायचं नाही आणि सार काढले निवडवले ते एक हरीचे नाम. सगळ्या जीवाचा उद्धार करण्याची शक्ती सामर्थ्य या साधनामध्ये आहे. सर्व संतांनी याचा काय केलेलं आहे, जप केलं आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण. जप तप कर्म हरिवण धर्म अवघा तुषम. एक नाम खेरीज करू नये पण त्याला फल नाही. त्याचा अर्थ असा आहे की करू नये असं आहे, मग सांगितलं तरी कसं आहे, काय करे लावू नये सगळं अशोकाचं झाड लावावं काय तुमचे, मग त्याला कुठं आंबे येत असते का, लावू नये का, फलाची अपेक्षा नाही. त्याचं कर्म धर्म काय तुम्हाला काय करायचं असेल नाही करा. मोक्षापर्यंत नेण्याची शक्ती इतर साधनामध्ये. मोक्षापर्यंत नेण्याची साधने शक्ती कोणामध्ये आहे, ते एक हरीचे नाम. तेने मुक्तिचारी असं आहे. या साधनामध्ये किती शक्ती आहे, एकच मुक्ती आहे. वेदांत शास्त्रामध्ये आहे अलग अलग समय, पण तत्वमसीमा वाक्याच्या द्वारा साहित्य मुक्ती सांगितलेली आहे, इतर मुक्ती नाही. मग एक मुली मिळेल का, तुमचं एवढं मोठं शास्त्र आहे, वेदांत शास्त्र आहे, एकच मुक्ती सांगितली तुम्ही आणि 3 मुक्तीवर तुम्ही का नाराज झाले का? ते म्हटलं सगळ्या 3ही मुक्तीची जी फलं आहे ती कशामध्ये आहे, म्हणून 3 मुक्ती सांगण्याचं काही कामच नाही. आहे का? एकामध्ये जर सर्वांचा लाभ होत असेल नाही का, तुमच्या 20-20 रुपयाची नोटा देत घेतल्या 500ची सर्व काम असं म्हणत असतात. एक एक आनंद मिळवण्याची आवश्यकताच नाही. एक ब्रह्मानंद प्राप्त झाला की सगळ्या आनंदाचा काय त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. पुन्हा दुसऱ्या साधनाची काय नाही. एक अमृताचा वेळ घेतल्यानंतर अमरत्व प्राप्त होते. किती जरी लिमलेट पेत असलं उद्या इच्छा सिद्धा एक नारायण वेदशास्त्र प्रमाण शुद्धीचे वचन एक नारायण जपतप कर्म हरिण धर्म भाऊगा दोष सर्व साधनाचा. आणि आपण जरी केलं असला तरी सुद्धा तेच फळ मिळतात. मग साधनामध्ये सुद्धा असं काही साधन आहे की ज्या साधनामध्ये असं वर्णन केलं, एक नाम जरी घेतलं तरी सगळे नाम घेण्याची सुद्धा काय नाही. इतर साधनामध्ये
सहजासहजी होत असते का नाही का. साधारण द्वादशी सोडायची असेल तर म्हणजे आदल्या दिवशी काय करावं लागतं, दशमीला एकच वेळी आहे श्रमाला गेले. एकादशीच्या दिवशी पाणी सुद्धा काही राहिलं. साधी गोष्ट आहे का, जावे त्याच्या भाऊच्या नाही का. एखाद्याला विचारलं एकादशी झाली, द्वादशी सोडायची, चला की द्वादशी सोडायला, तो रात्री सोडवली तर जमणार नाही का. रात्री कसा करता, इतका फराळ झाला, द्वादशीला अजीर्ण झाला. त्याला सगळं जे आवश्यकता आहे, काळ वेळ, रात्रीच्या वेळी कुठं साधन गेले, त्याला वेळ सगळा वेळ श्रम आहे त्याच्यामध्ये. साई शास्त्री गाणं 18 पुराणी गाती बंतुनी नवनीता पैसे घ्यानंद वाय व्यर्थ कथा जप तप कर्म हरी धर्म भाऊ का तो श्रम. एक फळ बघायल्यानंतर बाकीची भक्ती आवश्यकता आहे. भाऊ का तो श्रम. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण साधू जप तप कर्म हरी धर्म भाऊ का तो हरिपाठी गेले ते निवांत जिथे. या मार्गाचा ज्याने आश्रय केला हरिपाठी निवांत तिथे भ्रमर गुंतले. जसा आणखी फुलाच्या आश्रयाने सुगंधाच्या आश्रयाने परिमळाची धाव अंतरशी तुझी घडी. भ्रमराला आमंत्रण देण्याची आवश्यकताच नाही. फुलामध्ये सुगंध निर्माण झाला म्हणजे न बोलावताने भ्रमर आल्याशिवाय मला भ्रमर तिथं बसल्यानंतर तो उडून जातो. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत तो भ्रमर तिथं काय होतं, तो उडून जावं हे विसरून जात होतो. आणि इतका किती फुल काय होते मिठावं आणि त्याच्यातच स्वभावात निमग्न भ्रमर कोणतं म्हणजे नामस्मरण असं आहे. देवाला आणखी पूर्णत्व सर्वाचा विसर पाडण्याची शक्ती कोणामध्ये, तसं त्या भ्रमराला सुद्धा आपण उडून जावायची शक्ती भरपूर सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. कोष्ट कारण लाकडं कोरदो तरी कमळदळ तिरू इतका त्याच्यामध्ये होतं. तसे भगवंताचं नामस्मरण जसं एकदा रामकृष्ण नामे रंगले देव जिथे त्यामध्ये राम म्हणता रामची होईल मलाही राम झाले मलाही राम झाले प्रवृत्ती गाजली म्हणून भ्रमर गुंतले समाधाकडे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण झाला जप तप कर्म हरिगण धर्म वाव घातू श्रम. एक तर हरिनाम नसेल तर वाव घातू श्रम. हरिपाठी गेले ते निवांत जिठेले भ्रमर ज्ञानदेवी मंत्र आणि कुळगोत्रवरी हरिनामाचे शास्त्र. नका जाऊ दया गावा नाम धारकाची टीका सुदर्शना वागरटी फिरे. नियम सुद्धा काय होतो हरी असं नामधारकाला घाबरतो. मला गळ्यामध्ये माळ आहे का, गोपीचंदनाचा टिळा आहे का, म्हणलं बाबाच्या कुळात नाही. आमचं गिराईक तुम्ही नाही हे कुळगोत्र नाही तर हरिनाम सारखं सोडून देऊन सगळं गिराईक कोणाचं. हरिविना जन्म नरकाची पैजाना देवाचा भावना नामाविन मग जीवानवे काळ जीवानवे लवळकाची जीवानी असे नामाविन मग सर्पाचे तिबेळी जीवानवे काळ वाचानवे लाव यात्रा बघणी म्हणलं की जीभ नाही लाव आहे कधी. नाथ महाराजांनी काय केलं हरिविना जन्म नरकाची पैजाना नियमाचा पावना हरिविन जन्माला आता एक
ज्ञानेश्वर महाराज कधी रागवत नाही. शब्द गोंधळ नरकाची बाई, हरिविना जन्म नरकाची बाई झाला. आणि यमाचा भावना प्राणी आहे. हा म्हणलं त्याने सगळं काय केलं कसं, पण मला देवाचं नाव घेतलं का नाही, मला सगळं फुकट आहे. सगळं फुकट आहे. देवाच्या नावामध्ये एक प्रकारची काय, किती विद्वान असू द्या, किती धनवान असू द्या, जरी त्याला मान मर्यादा आहे नाही काय, व्यवहारामध्ये सुद्धा मान कोणाला असतो, यशास्ती उत्तम. किती पाप करू दे तरी कुरवायला म्हणतो. त्याला माहिती आहे किती पुण्य आहे आपलं ते. काय त्याला माहीत मिळतं. नुसतं धन असून काम बघत नाही. आणि जर विद्वत्ता नसेल तर स्वदेशी पूजाचे पुढे विद्वान सर्वत्र पूजा. विद्वत्तेला काय किंमत आहे. बरं विद्वत्ता सगळं काय आहे, त्याच्यावर सुद्धा व्यावहारिक सुद्धा ज्ञान असावं लागतं. व्यवहारचं सुद्धा घ्यावं लागतं. व्यवहारचं ज्ञान नसेल शिकलेला बरंच बरं का. काहीतरी आपल्या आणखी बाजारामध्ये आपलं भाजी आणण्याकरता गेला, काही वांगे म्हणा, बटाटे म्हणा, आणि बाईला आपला विचारला काय भाव देता, भाव ठरले घेतले. बाईने अगोदर जास्त पैसे सांगितले. होता 5 रुपये डझनवर. चाललाय रस्त्याला, त्याला विचारला, म्हणलं आणखी पुन्हा घिसागास केली असती, 5 रुपये डझन देण्याच्या ऐवजी 3 रुपयाला मिळाले असते. पुन्हा गेला, म्हणायला लागले, म्हणले असं नाही. मी म्हणले बाबा तुला घ्यायचं असेल तर घे, नाही तर जाऊ. मला माझ्याशी घ्यायचं असेल असं सांगा, म्हटलं तुझ्यावर केस करेल की आता ती बाई आपली खेटवळ बाई म्हणा माझे केस काढतो. शिव्या हसायच्या, काही नाही परत निघाला. एवढा मोठा शहाणा म्हणजे शिव्या करणार ते बारा हे सुद्धा ज्ञान पाहिजे. मान कोणाला मिळेल, पण हे जरी तरी यमाचा भावना नाही ज्याची भक्ती हरीशी न भजत, नाही ज्याची भक्ती तो पतित भक्त, आणि हरीशी न भजत भाग्य नव्हे. भाग्यवान कोण, घेणारा कोण. श्रीमंताला भाग्य म्हटलं नाही, तू खूप राहिले जाणे भक्तीचा आणि तोच दैवाचा पुत्र. आणि कडे माझे म्हणा, मग किती जरी शहाणा असला तरी बघाय, नामरूपी झालं चित्त दयाचं आहे. तुका म्हणे नवविध आणि भक्ती झाली तुझी. दैवान भाग्यवान कोण, नाही ज्याची भक्ती तो पती अभक्त हरीची न भजत. आणि सगळं काही संसारातलं असेल तर बघ, गरीब का असेल न शिकलेला असेल, पण भक्ती मार्गामध्ये जर तो प्रवीण असेल त्याच्यासारखं भाग्यवंत म्हणून या शरण गेले तर ते तरतिया भरोसा नामधारकाचा. अशा भक्तिमुक्तीचे सेवा भाविकाने असं एक भगवंताचं नाव आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण जपतप कर्म हरिगण धर्म वाहुगा कृष्ण हरिपाठी गेले ब्रह्मरपंथले सुमर ज्ञानदेवी मंत्र यमे कुळ गोत्र हे संसारात जिंकणारं शास्त्र आहे. यमे कुळ गोत्र ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे हे सामान्य नव्हे. शास्त्राचा आणि इतरांचा पाडाव करून टाकत असते. त्याप्रमाणे बॉम्बमध्ये एक बॉम्ब टाकला की
अशी काही शास्त्रांमध्ये शक्ती भरलेली आहे. तसं म्हणलं हे हरिनामाचे शस्त्र आणि यामुळे कुळगोत्र अर्धी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काढले. मग पुढचा काळ वेळ नाम मला किती सोपं आहे. काळ वेळ नाम उच्चारताना दोन्ही पक्षी पाहिजे. रामकृष्ण नाम सर्वदो शरण जडजीवाधारण हरिनाम सार जीवाय नामाची उपमा दे. ज्ञानदेवी सांगणारा हरिपाठ गुरुजा काळ वेळ नाम उच्चारित हे साधारण आहे. बाकीचे साधन आहे पण त्यांना इतराची अपेक्षा आहे. पूर्णत्व देण्याचं त्यांच्यामध्ये काही नाही सामर्थ्य आहे. त्याला वेळेची अपेक्षा असते. नाही का आपण एकादशी करायची आहे त्याला वेळेची पूर्ण दिवसाची काय आहे अपेक्षा. सोमवारला अपेक्षा आहे का ती पूर्ण दिवसाची चालतंय. एकादशीला सांगते एकादशी करता सांगण्याची उत्तर वारकऱ्याच्या घरी आला. आता ते वारकऱ्याचं घर एकादशीचा दिवस आला ते पत्राला सुद्धा काय टाकत नाही, भाकरी टाकत नाही. भरतेच्या घरी पाहुणे आले कोण आहे. आता संन्यासी आला होता. जर तू काही एकादशी वगैरे का मला आमच्या घरी असाच आहे. मला मी एकादशी करत असतो. काय करत असतो बरं आहे बा चांगली गोष्ट आहे म्हणून फराळ बिराळ केला. ते पाहुणे आले होते ते काही एकादशी करत नव्हते. मग बाईला स्वयंपाक करून त्यांना देवाला काय घालावं लागलं. म्हणजे पाहुण्यात जेवण करत असताना आई जाऊन बसला. अरे पण एकादशी आहे ना. तो म्हणले आमची एकादशी आहे जोपर्यंत अन्न मिळत नाही आमची एकादशी का झाली असं कुठं झालं. तेव्हा सर्वांची काय अपेक्षा आहे. इतर साधनाचा काय नाही का. काही खाऊन आणि एकादशी करतो म्हटलं तर चालत असते का. अन्नात जमा जगवत ते खाता का काय. फक्त फराळातच काय झालं काय विधी आहे. त्याला त्या साधनाला काय विधी आहे. भगवत साधनाला काळ वेळ नाव कशाची आवश्यकता आहे. बसल्याने गाता उभा नारायण उभा निजल्याने गाता उभा नारायण बैसल्या चिंतन डोळे. झोप जरी लागली झोपेमध्ये जरी चिंतन करत असले तर तुमचे आम्ही साधक आश्रमात जायचे बाबा तिथे तात्या मोठा खोदे. मग एखादा पोरगा आजारी असला किंवा काही असला मग तो काही पाठाला येऊ शकत तिथे मोठं कोणाचे म्हणलं हे म्हणलं हे पाग अंथरुणावर बसण्यापेक्षा पाठात बसते. पण कुठे फुकट जाणार नाही. काय जाणार नाही तिथं वाचल्यापेक्षा कुठं बस पाठात बस. त्यांची वाणी सांगितली ते काही ना काहीतरी मग तसं हे सर्वांचे अधिकार आहे. वेदांताचे आहे भक्तीचे आहे अनुष्ठानाचे आहे. सगळं अनुष्ठानही करतात बरं का. वेदांतातला गूढ प्रमेय विचारतात. कशा करता हे सांगितलं. कुठेतरी बसण्यापेक्षा कुठे बस पाठात बसेल तर काहीतरी फुकट जाणार नाही. जसं कोणत्याही अवस्थेत घ्या तरी फुकट जाणार नाही. कोणतीही अवस्था म्हणजे एखाद्याने विचारलं होतं तुकोबराला तुकोबरा ऐकून वापरेगा ते काहीतरी शौच करण्याकरता निघाले बा. तरी पण चिंतन चालू होतं. मग ते चिंतन चालत असताना पंडितजीने विचारलं म्हणलं महाराज या शौच अवस्थेमध्ये भगवंताचं पवित्र असं चिंतन करू नये. ही काही चिंतनाची काय नाही वेळ काही. तुकोबाराने सांगितलं म्हणलं चुकलं गुरुजी आमचं. पण ते पंडितजी तुकोबाराच्या घरीच मुक्काम झाला.
मग सगळं काय झालं, रात्रीच्या प्रहरी झोपी गेले. जवळ शेजारीच घरामध्ये मध्यरात्रीचा विठ्ठल विठ्ठलाचा जप कानावर आला. पंडितजीने विचार केला, मी काही जप करीत नाही. झोपलेला मनुष्य तुकोबरा ते काही जप करीत नाही. बरेच जड कुठं चिंतन करत असते. आवाज येतो तरी कुठून मग त्याची काहीतरी संगती काय केली पाहिजे. मी करीत नाही. जड कुठे चिंतन करते. विठ्ठल विठ्ठल काय म्हणून पाहिलं तुकोबराच्या पोटातून असे पुटपुटत होते. विठ्ठल विठ्ठल. झोपेत सुद्धा चिंतन काय होतं, खंड नाही. खंड खंडे ना जीवन राम मिळवणी मिळतची असे समुद्री माझे माझे त्याची पै ठाकरी आई सागर मागेला यावं ते गंगे सापडे जर. गंगेचं पाणी कुठं थांबत असते ते काही इंद्रायणी आहे का? उन्हाळ्यात पूर्व पंढर ऋषिकेशला असं स्वच्छ पाणी. आणि तिथले माणसे विद्वान म्हटलं स्वच्छतेच्या बाबतीत पाहिजे. साधा कोणी कपडा जरी टाकला तरी होडीवाला येऊन कपडा घेऊन जातात. पाणी फिल्टर करण्याचं काय मग सतत चालत आहे. मिळवणी मिळत त्याची असेल समजली म्हणजे त्याच्या नाही का अखंड खंडी ना जीवना मग त्यांना विठ्ठल विठ्ठल असं चिंतन चालू होता. पंडिताचे डोळे उघडले. म्हणले भजनचं ज्या अवस्थेमध्ये सर्वांचा अभिसार असतो, झोप ही अवस्था कशी आहे, सगळ्या जागा फक्त प्राण चालू असते. आणि प्राण गेला तर राम बरोबर आहे. सगळ्यात मी कोण आहे, कुठे झोपलेला काय आहे, कधी उठायचं आहे का त्याच्यामुळे. आणि अशाही अवस्थेमध्ये चिंतन काय मग आपण त्यांना अमक्या वेळेला चिंतन करा, अमक्या वेळेला कमी सांगण्याचा अधिकार कोण. सर्व काळ चिंतन चालू असतात. काळ वेळ नाम विचारिता नाही, दोन्ही पक्ष आहे. चिंतनामध्ये काय नाही, खंड नाही. ज्ञानेश्वर महाराज हे साधनच असं आहे की या साधनाला कशाची काय नाही अपेक्षा आहे. बाकीच्या सर्व साधनाला काय वेळेची काळाची वगैरे अपेक्षा आहे. ते काही एकादशी म्हणजे काही सोमवार आहे का मध्यंतरी देवायचं प्रत्येकाला आहे ना. नाहीतर आपलं काय म्हणते हे का उठल्या उठल्याच आमची देवाची पूजा करायला लागली जमेल का. मग काय केलं पाहिजे, विनाश स्नानाशिवाय देवाच्या पूजेला मग त्याला काय आलेले साधनाचे काळ वेळ नाव दोन्ही पक्ष बाई. दोन्ही पक्ष म्हणजे नाही का दोन्ही याचा अर्थ घेतलेला आहे. आई आणि दोन्ही पक्ष बाई उद्धाराचे किंवा वैकुंठातल्या लोकांना उद्धार करण्याची शक्ती नावाच नाही. साधारण तसं आहे. फुलाचा सुगंध एका ठिकाणी राहत नसतो. ज्याला इच्छा नाही त्याला सुगंध देणार. दोन्ही पक्ष पाहिजे उद्धरते. म्हणून तर पूर्व इच्छा करत असता कोणीतरी हरिभक्त आपल्या ह्याच्यामध्ये धन्य माता पिता नाही का कुळीकन्या पुत्र होती पिता भागवत करते श्रवण अखंड चिंतन येतो पाहिजे. तुका म्हणे माझं कळव त्याची सेवा तरी माझ्या दैवा साधनाचं सांगते. दोन्ही पक्ष पाहिजे उद्धरते. रामकृष्ण नाम सर्व दूषारण जलजीवा तारण हरी सर्व दोष हरण. दोष म्हणजे त्याच्यामध्ये येऊन गेले सगळे. ज्याच्या ज्याच्याद्वारा आणखी पाप होत असते ते सगळे दोषाला कारण. मग आपल्या वाङ्मयामध्ये नाही का निषिद्ध कर्म हे कोणतेही करू दे ते कसे घे अनानुष्ठानात असं म्हटलेलं आहे. निषिद्ध त्याचे सेवनात
ते आपलं फल दिल्याशिवाय या जन्मात नाही, कोणत्या ना कोणत्या तरी जन्मामध्ये फल. कर्माचा कायदा तसा आहे, भोगल्याशिवाय ते नष्टच होऊ शकत. मग तो राजा असो, कोणी असो, कोणी असो. भगवान असला देवाने सुद्धा बाण मारला होता. हे बाण काय झालं? हे कर्मच आहे. करण्याच्या अगोदर विचार करा कधी, आणि एकदा झाल्यानंतर ते काही नाही, मग ती जात नाही. जेवण्याच्या अगोदर विचार करा काय खायचं आहे, काय एकदा तोंडाच्या तोंडातून खाली बाहेर पडले ते आपला परिणाम केल्याशिवाय जेवणाच्या अगोदर विचार तोंडातून आत गेल्यानंतर भोगल्याशिवाय तसं कर्म करण्याच्या अगोदर काय करा. आता कोणाच्याकडून ते कर्म म्हटलं ते फल दिल्याशिवाय कर्माचा काय तो. जैसे ज्याचे कर्म तैसे फल. कसं करता नाही काळ वेळ नाम चालता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे. रामकृष्ण नाम सर्व दोष. कोणतेही निषिद्ध कर्माचं एकच आहे का? अनेक प्रकारचं निषिद्ध कर्म आहे. म्हणतात सर्व दोष हरण अपिचेत सुदुराचार भजते मामराज्य साधुरेव समंतव्य. निषिद्ध कर्म जसे कोणीतरी आपल्या ग्रस्त भिक्षा मागण्याकरता गेला. एकादशीचा दिवस, कोणता दिवस? भिक्षा करतात. बाईलाही आनंद झाला, संन्यासी भाऊ आपल्याकडे आलेले आहे. मग ती भिक्षा घेऊन आली, झोळी पाहिली. झोळी पाहिल्यानंतर खालून थोडे रक्ताचे थेंब पडत होते. तिला वाटलं काय रक्ताचे थेंब पडत. मग तिने झोळीत पाहिलं तर झोपीमध्ये मांस होतं. मग तिने विचारायला काय कधी सुरुवात, म्हणले मांस दिसते याच्यामध्ये. म्हणलं हे काय, तुम्ही मांस खात असता काय? त्यांनी सांगितलं, म्हटलं खात इच्छा नसतो पण खावं लागत असते. म्हणलं तुम्ही संन्यासी दिसता, कपडे असे आहे, एकादशीचा दिवस आणि म्हणलं ज्या दिवशी म्हणलं दारू जास्त पिण्यात आली त्या दिवशी मांस काय करावं लागते. म्हणलं दारू पित असतं. म्हणलं इच्छा नाही पण समोर प्यायला आला तर प्यावंच लागत असते. मला समोर प्यायला कोण देईल? म्हणलं वेश्या. म्हणलं तुम्ही वेश्याच्या घरी जात असता का? मला इच्छा नाही आहे पण मला मारण्याकरता लोक धावले तर म्हणलं जिचं दार उघड असते तिच्या घरात फिरा. म्हणलं लोक काय वेडे आहे का तुम्हाला? म्हणजे लोकांच्या घरी खून केले तर काय लोक म्हणलं दया दाखवणार. चोरी केल्यानंतर पोलीस काय दया दाखवत असतो. काय चांगला पोरका दिसतो चोरा वाटले कुठे पोलीस दया दाखवत असतो. लोक मारतील. म्हणजे लोक तरी तुम्हाला काय मारते? म्हणलं त्यांच्या घरी डाके टाकले जात. मला डाके कशा करता टाकत असता? मला जुगारामध्ये पैसा हरवला तर मग तू पुन्हा मला जुगार खेळत असता. म्हणलं संगतीच तशी आहे. पाप कोणतं पाप शिल्लक राहिलं? अपेक्षेत ज्ञानेश्वर महाराजांनी या नेमकी शैल पाप केलेली आहे. असा जरी क्षिप्रंभ होती सस्व शांती म्हणून तो गीतेला आई म्हटलेला आहे. हा अवतारच असा आहे. या अवतारामध्ये अपेक्षित सुद्धा राहायचं तरी सुद्धा त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी हीच कृती. कारण हा श्लोक सांगणारे सुद्धा कोण आहे? भगवंताच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराज. आणि बसायदानाच्या रूपाने कोण आहे? जे खळाची व्यंकटी त्या सत्कर्मी जाती. खळ म्हणजे नाही का, जो सर्वात चढकी आपल्याबरोबर दुसऱ्याचा नाश होण्याकरता स्वतःचा नाश करून देतो त्याला खलेश्वर म्हणतात. एक कलेश्वर आपला
अरण्य होतं आणि त्या अरण्यात जायला लागला. लोकांनी सांगितलं, म्हणलं "अहो, अरण्यात जाऊ नका, हिंस्र पशु आहे, सिंह आहे, वाघ आहे, गेले की तुम्ही ती खवळलेली आहे, मांस खाणार आहे, तो जाईल, पुन्हा जायचं पुन्हा." लोक म्हणायला लागले, म्हणलं इतकी तुम्ही देवावर उदार कशा करता झाले, मराल की ते म्हणले, उदार होण्याचं कारण मी जर आणखी या अरण्यात गेलो आणि वाघ सिंहाने जर माझा मांस खाल्लं तर त्यांच्या तोंडाला माणसाचं काय लागेल. आणि एक लागल्या म्हणलं आमच्या गावातल्या सगळ्या लोकांचा सगळ्या लोकांचं नुकसान करण्याकरता आपलं नुकसान करू जे खळाची व्यंकटी. तरी ज्ञानेश्वर महाराजांनी हाताची धरलं, जे खळा त्या सत्कर्मी रती. सत्कर्म करण्याकरता नुसतं सत्कर्म करून काम बघत असते का त्याच्या बुडाचे प्रेम पाहिजे. त्या सत्कर्मी रती वाढ नाही का. सत्कर्म करण्याकरता सुद्धा प्रेम द्यायचं. प्रेम नसेल काय करेल. एक आपलं घर आणि त्या घरामध्ये नियम, भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करायचं नाही. रोजचा नियम आपला. निघालेला पोरगा आपलं शिकत होता, तो शनिवार दिवस शाळेत होता. बापाला थोडं काम आलं, कुटुंबाने सांगितलं तुम्ही खुशाल जा, बाबाच्याकडून पूजा करून घे, नियम आहे आपला. म्हणून बाप गेला आणि बाबा कुठं होता, शाळेमध्ये. शाळेत असताना शनिवार दिवस ठरवून घेतलं होतं, गेल्याबरोबर देवाला काय मागायचं, देवाला मागायचं. हा बघा मला देवाला द्या की, म्हणजे बाईने सांगितलं, म्हटलं आपल्या घरचा नियम आहे, देवाला प्रसाद दाखवल्याशिवाय जेवता येत नाही. जरा ठेवून आलाय, गेल्याबरोबर काय करायचं. म्हणलं आई नाही खरं स्वभाव आहे तुझा. आपली आई जर रागावली तर आपले वडील असतं थरथर कापतात. मला ती इच्छा नाही पूजा करण्याची, काय इच्छा नाही, पण आता काय करता. देवारात गेला, देव पाहिला, गर्दी सगळ्याच्या स्नान घालायचं. देव कुठून जमा केले होते कोणाचं, 101 देव होते. त्याने विचार केला एका देवाला क्रमाने जर स्नान घालावं लागलं तर मला 2 तास लागेल. सामुदायिक स्नान. सगळे देव घेतले, बाटली धरले टाक्यात काय केलं, सामुदायिक स्नान. मग झाला लागाय टाक्यात बुडवण्याच्या वेळेला 101 होते आणि बाहेर काढल्यानंतर 100 धरले. सांगितलं 1 देवाला बुडून दिला. आईला सांगितलं, म्हटलं आई जेवायला. अरे म्हणलं इतक्या लवकर झाली का पूजा. म्हणजे पूजा काय करायची, स्नान करता करता 1 देव त्याच्यातला मुख्य नेला, सर्वाला सुटू पडलं. क्रिया नाही का, पण बुडाची काय नाही, प्रेम नाही. क्रिया नाही का, पण बुडाची काय नाही, प्रेम नाही. तर या सत्कर्मी सत्कर्म, सत्कर्माचे प्रेम देवाचे, सेवाभाव आहे. आपली मागणी असली तर परमात्मा प्रेम दे. दया माझ्या सायुज्याची चाड तरी द्यायची पूर्वी गोड, का सेवा म्हणते तरी प्रेम. आम्हाला सेवाच करायची आहे. सायुज्य मग श्रद्धा नको घेईन मी जन्म, तुझी चरण सेवा साधा घेईन जन्मांतरी करा. परमात्मा काय देतो, प्रेम देतो. मग दया सत्कर्मीसाठी भूता परस्पर करू नाही का.
शत्रुत्व ज्याच्या योगाने जातं. भावामध्ये वाटणी होत असताना काय पडते, इतरांची कथा काय नाही का. अलीकडच्या काळामध्ये वीज भाऊ दुसऱ्याला काय करत नाही जागा. आता भावामध्ये जर तुष्ट आहे तर सामान्याची कथा ज्ञानेश्वर महाराजांचं सर्वव्यापी जगत बंधू व्हावं असं बहुधा परस्पर हे पडून परस्परामध्ये कसं प्रेम न भरत रामाची गोष्ट तिथं कविता बऱ्याच जागे मला त्या रामाने जसा त्याग केला तसं भरताने सुद्धा काय केला बहुधा परस्पर कुठं नाही तर उतर आपल्याकरता आपल्या आईने अयोध्येचा राग दिला असं म्हणतो का भरत. किंबहुना तिन्ही पात्रापेक्षा रामायणा भरताचं श्रेष्ठत्व जास्त आहे. स्वामी राजेंद्रचे सुद्धा रामायण आणि राजेंद्र खरे आपले इथले नाही त्याहीपेक्षा आम्ही राजेश्वर टिपू याच्यामध्ये आहे, मोबाईलमध्ये आहे. पण खास आम्ही राजेंद्रजीचं रामायणाचं प्रवचन ऐकलं. त्याने भारताची तुलना करून समजा असं हे सांगितलं. रामभद्राचार्य आंधळे असून त्यांना रामायण पाठ आहे. 2 प्रवचन ऐकले. आंधळे असून तुळशीकृत रामायण काय आपल्याला घ्यायचं भावामध्ये किती प्रेम आहे ते एक गोष्ट सांगतात. वनवासात निघाले ना, वनवासात जात असताना सीतेच्या मनामध्ये असा हे निर्माण झाला. म्हणायला लागले हे सांगितले वनवास सांगितलं रामाला आपल्याला येण्याचे काय कारण होतं. कोणाच्या मनात कल्पना बरं म्हणायला लागले आपल्याला हे बरं लक्ष्मणी कशा करता आला काही त्याच्या मनामध्ये काही दुष्ट भावना आहे का असा विकल्प आला. बरं लक्ष्मणाच्या मनामध्ये आला म्हणलं आपल्या भावाला सांगितलेलं आहे आपण याला फळा आणून द्यायच्या दिवसभर उपाशी राहायचं कोणा सांगितलं चालली आहे. पुढे दुसरा संकल्प आला. असं म्हटलं आपला पती कोण, केवढी मोठी आपली पुण्य आहे आणि आपल्या पतीच्या मनामध्ये असा वाईट विकल्प यावा म्हणलं धिक्कार असो आपल्या जीवनामध्ये. लक्ष्मणाच्या मनामध्ये आला म्हणलं काय आपले सीतामाता काय प्रभू ब्रह्मांड नाही अशाने सेवा होऊ शकेल काय, सेवेचे मध्ये अंतर पडेल. दोघांनी आपले विचार कोणाला सांगितले, प्रभू रामचंद्राने सांगितलं म्हणले बा हे विचार विकल्प तुमच्या मनात आलेला ती राक्षसाची भूमी चालत होती. राक्षसाच्या भूमीवर चालत असल्यामुळे तुमच्या मनात असे विचार आले. आता चांगले विचार काय आले म्हणजे साधू संतांची भूमी स्थान महात्मा म्हणजे आळंदी पंढरपूर काय स्थान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज 16 पाहिल्यानंतर नास्तिकपणा विसरून जात असतो. स्थान महात्मा कशा करता सांगितलं म्हणून सहज बंधू प्रेम कसं असतं हे शिकायचं झालं तर रामायणामध्ये भावाचं काय प्रेम आहे. कुठे भरत गादीवर बसतो का पादुका घेऊन येत असतो काय घेऊन येतो तिथं आहे ना आपल्या याला चित्रकूटला पादुका पावरे भिनी असं म्हटलेलं आहे. साधा पक्षी जटा गीत ना जटा काय त्याचं प्रेम आहे. तेव्हा भावाभावामध्ये कसं प्रेम असावं लागतं हे शिकायचं झालं तर रामायणावर. आणि भावाभावात कसं वितुष्ट असतं हे शिकायचं झालं तर कौरव पांडव आहे. त्याचं राज्य करता दोघायला
युद्ध कसं करता झालं अर्ध राज्य कोणाचं, पांडवाचं, अर्ध कोणाचं. माझं ते माझं तुझं आणि थोडं लिहायला काय नाही. भगवंतांनी सांगितलं 5 गावं तरी घेऊन टाका तिथे, म्हणजे आपण भेटून जातात करून टाका. म्हणजे कोणते 5 गाव द्यायचे? दिल्ली, मुंबई, कलकत्ता होता परस्पर हे पडून दुरिताची ती नाही आपल्या शास्त्रप्रमाण सुटीचे वचन एक नारायण सार्ध जपतवकरम हरिवेण धर्म भ्रमर कोणतरी ज्ञानदेवी मंत्र हरिनाम. म्हणून मंत्राला ज्ञानेश्वर महाराजांनी शस्त्राची उपमा दिली. शस्त्राने वैदिक काय होतं? तसे दुष्ट तुमचे काम आहे काम क्रोध आहे रजोगुणात समद्भावा महाशय महापुत्मा घाबरतात. जसे यमाला आणखी घाबरतात तसे हरिनाम शस्त्राला नका जावं तया गावा सुदर्शन आबा घरटी फिरी. यम सांगित तुम्हाला नाही त्याचे सत्ता जिथे वय कथा सदा घोष नामरना गोड भाग आहे. आणखी कोणा सिद्ध चांगला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ म्हणजे काय? आव्हान सुद्धा आहे. एक धारोकासाठी ग्रंथ म्हणाले एक हरिपाठ म्हटलं ना विष्णू शास्त्र म्हटल्यासारखं आहे. आणखी चिंतन आहे बरं का. ते कधी संपत असते का? थांबावं लागते इथे थांबावं.